पोटा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे आपण त्याचा निश्चितच लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे। स्वराज्य संकल्पक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता भीमाई, स्त्री शिक्षणाचे पुरस्कार, पोटा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे आपण त्याचा निश्चितच लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे। स्वराज्य संकल्पक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई माता भीमाई, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतो असे राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब, या सर्व महान विभूतींच्या चरणी प्रथम मी कोटी कोटी वंदन करतो। इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, हाही एक इतिहास आहे। निरक्षर मावळ्यांचा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा एवढा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास याच महाराष्ट्राच्या मातीत घडला, परंतु अलीकडील काळामध्ये साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका येऊ लागली। परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शंभू चरित्राचं कर्तृत्व कथन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात, या निमित्तानं अजूनही तो शिवशंभू राजा तुमच्या आमच्या मनामध्ये जिवंत असल्याची साक्ष आहे। इथल्या मातीचा एखादा ढेकूळ घेतला तो पाण्यात टाकला तर त्या पाण्यामध्ये उठणारा जो तवंग असेल, हा तवंग देखील या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांचा रक्ताचा असेल। त्या सह्याद्रीची उंची वाढली ती काही उगाच नाही, या सह्याद्रीच्या पायाखाली अनेक जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा हा सह्याद्री त्या आसमानाची स्पर्धा करायला निघालाय। या सह्याद्रीची सैर करणं कोणा आयऱ्या गायऱ्याचं काम नाही, या सह्याद्रीची सैर करणं फक्त तिघांना जमलं। पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे, बाकी हा सह्याद्री पेलणं कधी कोणाला शक्यच झालं नाही, जमलं नाही। 350 वर्षापूर्वीचा जागर इथं आजही करतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो आणि आमच्या अंगामध्ये आमच्या मनामध्ये प्रेरणेचा ऊर्जेचा एक प्रेरणा स्त्रोत निर्माण होतो। जणू काही आमच्या या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये अजूनही तो छत्रपती शिवाजी महाराज अजूनही जिवंत आहे याची साक्ष आहे। जणू काही या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भावावरती इतकी माती शिवाजी हे नाव करूनच त्याला जन्माला घालती की काय, इतकी जादू या राजाच्या नावात आहे। असं काय कर्तृत्व केलंय? 350 वर्षानंतर सुद्धा जर शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आमचं रक्त सळसळत असेल, अंग पेटून उठत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद्द शिव छत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी कसा असेल, कसा वाढला असेल, कसा उभारला असेल, कसा असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसं असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसं असेल कर्तृत्व नेतृत्व आणि व्यक्तित्व, कसा 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 असेल संभाजी। पण जेव्हा एखाद्या गावरान माणसाला मी विचारतो तुम्हाला माहिती आहे का संभाजी राजे कसे होते, तर तो 2च शब्दात उत्तर देतो, संभाजी राजे रगेल होते आणि संभाजी राजे रंगेल होते। 2 शब्दांमध्ये संभाजींचा इतिहास बदलून जातो। खरं पाहिलं तर संभाजी राजे म्हणजे स्वैराचारी, संभाजी राजे म्हणजे व्यसनी, संभाजी राजे म्हणजे शिवछत्रपतीच्या कुशीत जन्माला आलेला नादान तख्तशील वारीस, संभाजी राजे म्हणजे युवराज असून गनिमांना जाऊन मिळालेले, संभाजी राजे म्हणजे शिवछत्रपतींच्या कुशीत येऊन मोगलांना जाऊन मिळालेले, बदनाम होत राहिले संभाजी। आणि आमच्या राजाची बदनामी आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो। 350 वर्ष झाली या राजाची बदनामी आम्ही उघड्या डोळ्यांनी ऐकतो पाहतो। पण जेव्हा इतिहास बघतो, पुरावे तपासतो, त्यावेळी लक्षात येतं की 14 मे 1657 पुरंदरावरती एका शिवरत्नाचा जन्म झाला
आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. आणि संभाजीच्या बाललीलांनी साऱ्यांची मन हरपून गेली. बघता बघता वय झालं 2.25 वर्ष, पण त्याच वेळी नियतीनं गलती केली. संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरचं मातृछत्र हरपलं. पिता शिवाजी तर पाठीला मरण बांधून मुलूकभर दौड घेणारे. पिताची छत्रछाया मिळावी कशी, पण त्याच वेळी सामने आल्या मासाहेब जिजाऊ. अजूनही दुसरा शिवाजी निर्माण करण्याचं धाडस आहे असं सांगत आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं शिक्षण चालू झालं. संभाजी राजे चालणं शिकले, बोलणं शिकले, पळणं शिकले, खेळणं शिकले, शिक्षण शिकले. आणि बघता बघता संभाजी राजे विविध कला गुण यामध्ये आत्मसात केले. संभाजी राजे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, तब्बल 16 भाषा त्यांना अवगत येऊ लागल्या. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, इंग्रजी येते, फारसी येते, कन्नड येते, तामिळ येते, पाली येते, हिब्रू येते. एवढंच नाही तर संभाजी राजांना संस्कृत भाषा देखील येते. संभाजी राजांनी नखशिका, नायिकाभेद, 7 शतक यासारखे ग्रंथ लिहिले. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, प्रवादशास्त्र या शास्त्रांमध्ये संभाजी राजे तेज तर्रार तरबेज झाले. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी राजे म्हणतात, पद पदम पत्र सम चरण जंग जिमी कनत कर मकर नाभिललित गभीर उदर लंबित उशालवर उर दीर्घ अतिमंजू कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवत हरी जात सकल मल. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी श्री गणेशाचं वर्णन केलेलं आहे. बुद्धीचं क्षेत्र तर काबीज केलं. त्याचबरोबर काव्यगुण, नखशिका, नायिकाभेद, 7 शतक यासारखे ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. आणि बघता बघता एक उत्तम कवी म्हणून संभाजी राजांची ख्याती झाली. बुद्धीचं क्षेत्र तर काबीज केलं. त्याचबरोबर शरीर संपदेचं, व्यायामाचं, संभाजी राजांना व्यायामाची अत्यंत आवड होती. भालाफेक, घोडेस्वारी, तलवारबाजी, मल्लविद्या यामध्ये संभाजी राजे तेज तर्रार तरबेज झाले. तत्कालीन परिस्थितीमध्ये वायुवेगाने पळणाऱ्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि डोळ्याचं पातळ लावतो तोच एका पायावर गर्दिशी वळवणारा एकच योद्धा होऊन गेला आणि तो म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. ही झेप परत कधी कोणाला जमलीच नाही. संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत वाढत गेलं. संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्य मोहरत गेलं. संभाजी राजांचं येणं म्हणजे स्वराज्यासाठी भाग्यशाली झालं. प्रतिपचंद्र लेखेव प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे स्वराज्य वाढत वाढत गेलेलं होतं. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य वाढत वाढत गेलेलं होतं. बघता बघता वय झालं 8.5 वर्षांचं. आणि त्याच वेळी महाराष्ट्रावरती मिर्झा राजे जयसिंगाचं आक्रमण झालं. नाईलाजानं शिवाजी महाराजांना तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाला, राजे तुमचे पुत्र आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. आणि हा नरसिंह व्याकुळला, म्हणाला, नाही राजे, हे राजकारण नाही. आणि मिर्झा हसत म्हणाला, होय राजे, हे राजकारणच आहे. यथावकाश औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवाजी महाराजांनी मनसबी स्वीकारल्या. संभाजी राजांना 70,000 मनसब तर शिवाजी महाराजांना 5,000 मनसब. जणू काही पुत्र हा बापापेक्षा सवाईच निपजणार याची चुणूक औरंगजेबाला त्याच वेळी लागलेली होती. बघता बघता शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मनसबी स्वीकारल्या. पण त्याच वेळी औरंगजेबाचा खलिता आलाय. शिवाजी महाराजांना आग्र्याला भेटीसाठी बोलवलंय आणि मनसबदार म्हणून संभाजी राजांना देखील बोलवलंय. आणि महाराष्ट्राचा नरसिंह व्याकुळा, अरे 9 वर्षाचा पोर आहे. या मुलकापासून त्या मुलकापर्यंत वैराण वनवास कसा भोगेल, त्याला कसा टिकेल, ऊन वारा वादळ पाऊस यामध्ये कसा तगेल, कसा टिकेल. पण त्याच वेळी शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की संभाजी म्हणजे फक्त शिवाजींच्या कुशीत जन्माला आलेला पोर नाही. हा संभाजी म्हणजे
फक्त शिवाजींच्या कुशीत जन्माला आलेला पोर नाही, तर हा संभाजी म्हणजे या सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. हे शौर्य ते धाडस त्याच्या ठाई आहेत. आणि त्याच वेळी संभाजी राजांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं हा फैसला शिवाजी राजांनी महत्वाचा मानला. आत्ताच जर संभाजी राजांना आग्र्याला नेलं तर यथावकाश औरंगजेबाच्या दरबारीचा, औरंगजेबाच्या राजकारणाचा, औरंगजेबाच्या इतिहासाचा सगळा अभ्यास संभाजी राजे व्यवस्थित करू शकतील. आणि त्या दृष्टीनं संभाजी राजांचा हा आग्रा प्रवास शिवाजी राजांनी यथावकाश मान्य केला. यथावकाश राजे आणि संभाजी राजे आग्र्याला पोहोचले. या मुलकापासून दिल्ली आग्र्यापर्यंतचा प्रवास संभाजी राजांनी लीलया पेलला. आणि बघता बघता राजे आणि संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेले. पण त्याच वेळी औरंगजेबानं गहरी चाल केली. शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह खवळला. भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला. दिल्लीपतीची अशी नामुष्की कधी ओढवली नव्हती. अरे एवढा 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 स्वाभिमान. उभा दरबार थरथर कापत होता आणि महाराज त्या औरंगजेबाला थरकापवत होते. अरे जर तिथं महाराजांकडे तलवार असती ना तर यदा कदाचित तिथंच औरंगजेबाचा शिरच्छेद त्या दिवशी झाला असता. आणि उभा दरबार थरथर कापत होता. औरंगजेबाला फटकारत महाराज तिथून सरळ चालते झाले. औरंगजेबानं समजुतीचा प्रयत्न केला पण राजा बदला नाही. पण त्या दिवसापासून महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये कधी परत गेले नव्हते. पण संभाजी राजे मात्र शिवाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून रोज औरंगजेबाच्या दरबारामध्ये ये जा करत होते. पण त्याच वेळी औरंगजेबानं आणखी एक गहरी चाल केली. शिवाजी राजांना नजर कैदेमध्ये ठेवलं. शिवाजी राजे बाहेर कुठेही पडू शकत नव्हते. पण यावेळी संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये ये जा करत होते. एके दिवशी संभाजी राजे असेच औरंगजेबाच्या दरबारात गेले असताना औरंगजेब भर दरबारात त्यांना म्हणाला, संभाजी राजे तुम्ही मल्लविद्या अत्यंत उत्तम जाणता असं ऐकून आहोत आम्ही. मग कराल का आमच्या दरबारातील एखाद्या मल्लाशी कुस्ती? आमच्या दरबारामध्ये देखील अनेक नामवंत मल्ल आहेत आणि छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती करतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. याची चुणूक संभाजी राजांनी औरंगजेबाला 9व्या वर्षी दाखवून दिली होती. संभाजी राजांनी औरंगजेबाला ही चुणूक दाखवली. परंतु औरंगजेबाचा फास आवळला जात होता. राजांचा जीव गुदमरत होता आणि राजांना समजून चुकलं की औरंगजेबाच्या तावडीतून निसटणं काही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून राजांनी औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत सुटकेच्या सगळ्या योजना, सगळ्या गोष्टी संभाजी राजांना पेरायला लावल्या. आणि संभाजी राजांनी त्या यथावकाश व्यवस्थितपणे पेरल्या. आणि जे स्वप्नातही शक्य होणार नव्हतं ते महाराजांनी सत्यात उतरवलं. औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन महाराष्ट्राचा नरसिंह निसटला आणि पुन्हा स्वराज्यामध्ये सामील झाला. परंतु आपला स्वतःचा पोटचा पोर संभाजी याला मागं ठेवून यावेळी एका पित्याचं काहीच गलबडलं नसेल. अरे ते जाऊ द्या, पण यावेळी संभाजी राजे जर म्हणाले असते, आबासाहेब तुम्ही एकटेच जाणार, आम्हाला मागं सोडून तुम्ही एकटेच जाणार. अरे दर्या फाटला असतं, मागं आभाळ कोसळलं असतं, धरणी कंपत झाला असता. जर संभाजी राजे म्हटले असते, आबासाहेब तुम्ही एकटेच जाणार, आम्हाला मागं सोडून. पण त्याच वेळी आपल्या पित्याचा हातात घेऊन हा 9 वर्षाचा पोर महाराजांना सांगत होता, आबासाहेब तुम्ही निश्चिंत जा, निवांत जा. आमच्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज अधिक आहे. या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. हे 9 वर्षाचा पोर सांगत होता. आपल्या पोराच्या परिपक्वतेवरती शिवाजी महाराजांना खात्री पटली आणि राजे यथावकाश स्वराज्यात सामील झाले. स्वराज्यात आल्यानंतर राजांनी
सांगितलं की वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. मा जिजाऊंचे तर रडून रडून हाल झाले. रायगडावरती शोककळा पसरली. परंतु शिवाजी राजांनी ही चाल आपल्या मनामध्ये घट्ट करून ठेवली होती. शिवाजी राजांनी उठवली होती हुल. का तर संभाजी राजांचं निधन झालं हे जर सांगितलं तर कदाचित औरंगजेब त्यांचा शोध घेणं बंद करेल आणि यथावकाश संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात सामील होतील. आणि झालंही तसंच. या संभाजीराजे यथावकाश स्वराज्यामध्ये सामील झाले. बघता बघता राजांचं वय झालं 10 वर्ष. एके दिवशी असेच दरबारात बसलेले असताना शिवाजी राजांनी संभाजी राजांना विचारलं, राजे तुम्ही लेखणी चांगली चालवता पण मनगट तलवार आणि कडाला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा दिली. गुजरात खंबाळ्यात टिपण्याची. आगीतून धुराचा लोळ बाहेर पडावा तसा निघाला आणि धडकला जाऊन गुजरातवरती. गुजरात लुटलं, खंबाळ्यात टिपलं. खासे मामेराव जाधव यांना कैद केलं. आणि शिवाजी राजांना ही बातमी कळाली. शिवाजी राजे म्हणाले, त्या 32 तोफांना आमचा बछडा खासी जीत हासिल करून रायगड जवळ करतोय. आणि पहिला स्वराज्यावरती आपल्या विजयाची मोहर संभाजी राजांनी उठवली. यथावकाश संभाजी राजांच्या समोर शिवाजी राजांचे सगळे न्यायाचे खटले यायला लागले. जनतेच्या वेगवेगळ्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी सोडवण्याचं कार्य मासाहेब जिजाऊंनी संभाजी राजांवरती सोपवलं. बघता बघता संभाजी राजांची ख्याती एक न्यायकठोर न्यायप्रिय राजा म्हणून होऊ लागली. पण त्याच वेळी न्यायामध्ये दिरंगाई करणाऱ्या मंत्र्यांना संभाजीराजे फटकारत होते. संभाजी राजांचा हा फटकारपणा त्यांना पेलवत नव्हता, त्यांना सोसवत नव्हता. बघता बघता राजांचं वय झालं 17 वर्ष आणि महाराष्ट्र आनंदात न्हाऊन गेलेला होता. त्याला कारणही तसंच होतं. राजे छत्रपती होणार होते. या म्लेच्छ बादशाहीमध्ये एक मराठा एवढा मोठा पातशाह होणार होता. ही गोष्ट काही कमी नव्हती. शिवशाही येणार होती. लोक कल्याणकारी राज्य उतरणार होतं. लोकांच्या हिताची कामं होणार होती. राजे छत्रपती झाले. इथपर्यंत संभाजी महाराजांच्या चरित्रावरती एकही डाग नाही, एकही शिंतोडा नाही. पण या घटनेनंतर संभाजी महाराजांच्या चरित्राचं पाटाचं पाणी असं वेगळ्या वळणावरती वळवलं की संभाजीराजे बदनाम होत राहिले. आम्हाला चकचकीत पॉलिश जीवन जगण्याची सवय लागलेली असते. दादा कोंडकेंचं एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. आम्हालाही बरं वाटतं. चंदनाचा पाट आहे, मोत्याचं ताट आहे, सोन्याचा घास आहे आणि भरवायला ती आहे म्हणजे तर विषयच संपला. पण हेच गाणं आमच्यासारख्याने म्हटलं, बाभळीच्या पाटावरती जर्मनच्या ताटामध्ये हायब्रिडचा घास तुला भरविंद. बोलायलाही बरं वाटत नाही, ऐकायलाही बरं वाटत नाही आणि खायला तर नाहीच नाही. अशीच अवस्था आमची या इतिहासकारांनी करून ठेवलेली आहे. मल्हार रामराव चिटणीस या बखरकारानं आपल्या खापर पंजोबाला संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं. या गोष्टीचा राग धरून संभाजी राजांचं अत्यंत विकृत वर्णन त्यानं केलेलं आहे. त्याच सभासद बखरकारानं त्यांचाच आधार घेतलेला आहे आणि संभाजी राजांचं चरित्र बदनाम होत राहिलं. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंडुळा, गोदावरी, तुळसा यासारखी अनेक पात्र संभाजी राजांच्या नावाला जोडली गेली आहे. परंतु वास्तवाच्या तळाशी आणि सत्याच्या मुळाशी आम्ही जात नाही. अरे ज्या राजानं कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या सन्मानानं परत पाठवली त्या राजाचा पुत्र आहे, त्या शिवाजी महाराजांचा पुत्र आहे. चारित्र्याच्या बाबतीत तो कसा असेल एवढं सोडा. औरंगजेबाचा मुलगा अकबर स्वतःच्या बापाशी विद्रोह करून महाराष्ट्रात आलाय. संभाजी राजांकडे त्यानं मदतीचा हात मागितलाय. संभाजी राजांनी त्याला मदतीचा हात दिलाय आणि आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून या
शिवाजीराजांनी स्वतःच्या गळ्यातला एक मोत्याचा कंठा या औरंगजेबाला भेट म्हणून दिलाय. औरंगजेबाला दिलेला अकबराला भेट म्हणून दिलाय. अकबरानं तोच मोत्याचा कंठा एका नर्तकीला दिला. आणि कडाळले संभाजी, ज्याला मैत्रीची कदर नाही, त्याच्याशी मैत्रीचा कसलाही पदर आम्हाला जोडायचा नाही, बेफाड सवलती बंद करा. ज्याला एवढी गोष्ट सहन होत नाही, तो राजा स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसा असेल.